काहीतरी येत असतं आणि ते आपल्या वाट्याला काहीतरी यावं आणि इतरांना आपण वाटावं, याच्यासाठी ज्ञानार्जनाचं स्वरूप अति महत्वाचं असतं. समाजामध्ये काहींच्या वाट्याला नोकरी मिळते, काहींच्या वाट्याला शेतकरी जीवन मिळतं, काहींना उद्योग मिळतो, काहींना व्यवसाय मिळतो, काही इंजिनियर होतात, काही डॉक्टर होतात, काही वकील होतात, काही कार्यक्रम चालू असताना खालीच मान घालतात, कारण त्यांच्या जिंदगीचं पुढं काय भवितव्य हे लगेच कळत जातं. कसं कळतं? कारण चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, हसण्यावरून, या सगळ्या गोष्टीवरून भविष्य कळतं. मग वसंतराव नाईकांचं जे भविष्य आहे हे अगोदर कोणाला कळालं होतं? वसंतराव नारायणराव नाईकांचं जे भविष्य काय उज्ज्वल आणि कसं होणार हे जर अगोदर कळालं होतं तर फक्त महात्मा गांधींना कळालं होतं, त्यांच्या घरच्यांना नव्हतं कळालं. ताई लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरामध्ये जन्माला येतात